नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, जीएमसी कोल्हापूर मार्फत भरती असणार आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर मार्फत ही भरती असणार मित्रांनो. राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्या मार्फत ही भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, बेसिकली मेडिकल कॉलेजसाठी ही भरती असणार आहे मित्रांनो. गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो आपल्यासाठी. आणि फक्त इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला 10वी पास असणं गरजेचं आहे सगळ्या पदांसाठी मित्रांनो. जसं की तुम्हाला सांगू इच्छितो, टोटल 102 पदांसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. गड्डची भरती असणार आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो इथं प्रयोगशाळा परिचर, त्यानंतर शिपाई, त्यानंतर मदतीस, त्याच्यानंतर किरण परिचर, त्याच्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा परिचर, रक्तपेंडी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, त्याच्यानंतर कक्ष सेवक, अशा प्रकारची इथं पदांची नावे आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, अर्ज कधी करायचं ते पण मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, निवड प्रक्रिया काय असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. जेणेकरून मी तुमच्यासाठी डेली पर डे तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो मित्रांनो या चॅनलवर. असे जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमच्यासमोर मी इथं आता नोटिफिकेशन ओपन केलेली पीडीएफ फाईल मधून. महाराष्ट्र शासनाकडून ही भरती असणार मित्रांनो, परमनंट जॉब असणार आहे. सगळ्यात आधी राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वप्रचार रुग्णालय कोल्हापूर मार्फत ही भरती असणार मित्रांनो. याची जाहिरात आलेली होती मित्रांनो 11/10/2024 याची नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. ओके. राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर संस्थेमधील वर्ग 4 म्हणजे गड्डची भरती असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला गड्डमध्ये. संवर्गामधील आपल्या सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे जी असतात सरळ सेवे भरती मार्फत भरण्याबाबत हा जी आर नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. जाहिरातीबद्दल आपण आता शॉर्टकटमध्ये आपण वाचून घेऊया मित्रांनो. त्याच्यात लिहिलेलं त्यांनी, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या स्थापनेवरील व कक्षेतील गट ड संवर्गामधील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि आपली इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षा होणार आहे मित्रांनो. आता ही जी परीक्षा होणार आहे मित्रांनो आपल्याला, तुम्हाला आता पुढे नंतर होणार आहे, पण तुमचा ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो आता 31/10/2024 पासून तर 20/11/2024 पासून पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. अजून याचे फॉर्म चालू झालेले नाही, तुम्हाला इथं अंडरलाईन करून देतो. इथं 31/10/2024 पासून आपले फॉर्म चालू होणार आहे. तर 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मित्रांनो या कालावधीस विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. सदरची पूर्ण प्रक्रिया IBPS या कंपनी मार्फत करण्यात येणारी असून IBPS मार्फत तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो. अर्ज सादर करण्याबाबतची अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती इतर संकेतस्थळावर दिलेली आहे मित्रांनो. या संकेतस्थळावर यथावकाशा उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो. उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावे लागेल. जर तुम्हाला मित्रांनो इथं आता तुम्हाला मी सांगितले जेवढ्या पदांची नावं 10 पदं असणार आहे, एकूण असे वेगळे वेगळे पदांची नावं सांगितली, तुम्हाला पुढे सांगणार पण आहे. इथं तुम्हाला कधी 10च्या 10 पदांसाठी कधी भरायचे असतील फॉर्म, तुम्ही भरू शकता. कोणत्याही प्रकारची इथं अडचण नाही मित्रांनो. प्रत्येकाची परीक्षा वेगळ्या वेगळ्या दिवशी होणार आहे पदासाठी. ओके. तर तुम्ही भरू शकता, पण याची चलन फीस पण असणार आहे मित्रांनो, ती वेगळी वेगळी भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेगळ्या वेगळ्याचा फॉर्म भरावा लागणार आहे, प्रत्येकीसाठी वेगळा फॉर्म. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, पदांची तपशील शासनाच्या नियमानुसार, संवैधानिक आरक्षण, समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याची मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. ते पण आपण इथं जाणून घेऊया. आता पदांचे नाव दिलेले मित्रांनो, इथं संस्थेचे नाव, वेतन श्रेणी आणि एकूण किती पदं असणार मित्रांनो तर सांगितलेले आहे. आपण एक एक पद बघून घेऊया इथं. आता सगळ्यात आधी 1 नंबरला जे पद असणार मित्रांनो, प्रयोगशाळा परिचरसाठी असणार महाविद्यालयासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरसाठी इथं संस्थेसाठी तुम्हाला काम असणार आहे. वेतन श्रेणी तुम्हाला मित्रांनो S6 असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी तुम्हाला इथं मिळणार आहे मित्रांनो. इथे एकूण 8 पदे रिक्त असणार आहे मित्रांनो. 8 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. शिपाईसाठी असणार आहे मित्रांनो महाविद्यालयासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरसाठी सॅलरी जी मित्रांनो तुमची S1 असणार आहे 15,000 तर 27,600 पर्यंत आपल्याला सॅलरी बघण्यात मिळते मित्रांनो. एकूण इथे 3 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तिसरं पद जे असणार आहे आपला मदतनीस असणार आहे रुग्णालयांसाठी. हे पण तुमचं तिथं असणार आहे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी असणार आहे मित्रांनो. S1 सॅलरी आपली असणार आहे 15,000 पासून 27,600 एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते. एकच पद असणार आहे मित्रांनो इथं. त्यानंतर 4 नंबरला मित्रांनो इथं किरण परिचयासाठी असणार मित्रांनो रुग्णालयासाठी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी S1 आपल्या सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यास मिळते. एकूण 7 पदांसाठी तर भरती निघालेली आहे मित्रांनो. त्यानंतर परत इथे शिपाईसाठी भरती रुग्णालयासाठी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी असणार मित्र शिपाईसाठी इथे S1 सॅलरी बेस असणार आहे आपल्याला 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यास मिळते मित्रांनो. एकूण 8 पदांसाठी भरती निघालेली आहे. त्यानंतर मित्रांनो 6 नंबरला जे प्रयोगशाळा परिचरसाठी असणार मित्रांनो रुग्णालयासाठी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी असणार मित्रांनो. S6 सॅलरी बेस असणार आहे आपल्याला 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यास मिळते मित्रांनो. एकूण 3 पद असणार मित्रांनो यासाठी. त्यानंतर मित्रांनो रक्तपेंडी परिचरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे रुग्णालयासाठी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी संस्थेचं नाव असणार आहे. S1 आपल्याला सॅलरी बीच असणार मित्रांनो 15,000 पासून तो 47,600 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यास मिळते. एकूण 4 पद असणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो 8 नंबरला जे असणारे पद अपघात सेवकसाठी असणार मित्रांनो रुग्णालयासाठी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी सॅलरी आपल्याला मित्रांनो S1 असणार आहे 15,000 पासून 27,600 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यास मिळते. एकूण इथे 5 पद असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो बाह्य रुग्ण सेवेसाठी वॅकन्सी असणार आहे रुग्णालयाकरिता छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी इथं S1 सॅलरी बेस असणार आपल्याला 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यास मिळते. एकूण इथे 7 पद असणार मित्रांनो. सगळ्यात जास्त इथं पद जे असणार मित्रांनो कक्ष सेवक रुग्णालयासाठी असणार आहे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी इथे S1 आपल्या सॅलरी बेस असणार मित्रांनो 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यास मिळते. इथं 56 पदांसाठी भरती मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ह्या पदासाठी असणार मित्रांनो. जेणेकरून जिथं जास्त पदे मिळतात तिथं तुम्ही प्रयत्न करा भरायचे फॉर्म. एकूण पदे 102 असणार मित्रांनो. 102 पदांसाठी जसं की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं भरती निघालेली आहे सर्व पदांसाठी. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता मित्रांनो इथून. ओके तर अशा पद्धतीने आता याच्यानंतर आपण पुढे बघूया मित्रांनो. प्रशस्त भरतीमध्ये भरण्याच्या गट ड वर्ग 4 संवर्गामधील सर्व पदांची सविस्तर तपशील परिशिष्ट 1 मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर परिशिष्ट 1 मध्ये आपण कॅटेगरी वाईज कोणासाठी किती वॅकन्सी ते पण आपण बघून घेऊया पुढे. त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षेच्या आपल्या दिनांक जे या बाबतीत तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला इथं तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल मित्रांनो. ओके याच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. जाहिरातीची माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे. लिंकवर तुम्हाला माहिती वगैरे इथे भेटू शकते. पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदीबाबत इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. आणि पदांमध्ये इथं सूचना दिलेली मित्रांनो की बदल होऊ शकतो म्हणजे कमी किंवा वाढ पण होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याबद्दल इथे त्यांनी माहिती वगैरे दिलेली आहे संस्थेमार्फत. ओके अंतिम निकालाबद्दल त्यांचा अंतिम निकाल असेल मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही विचार घेतला जाणार नाही हे सांगण्यात आलेलं आहे. ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज इथं बघू शकता तुम्ही महिलांसाठी आरक्षणाबाबतीत दिलेलं आहे मित्रांनो. महिलांकरता तुम्ही वाचून घ्यायचं इथं. पुढे आल्यानंतर मित्रांनो इथं सगळ्यांसाठी दिलेलं आहे. अराखीवसाठी इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं दिलेलं आहे मित्रांनो माहिती वगैरे ते वाचून घ्यायची. आपण कधी खेळाडूमध्ये आरक्षण असाल तर खेळाडूंसाठी इथं माहिती दिलेली आहे संपूर्ण. ओके त्यांची तिथं वाचून घ्यायची आरक्षणाबद्दल खेळाडूंसाठी. दिव्यांग आरक्षणासाठी इथं माहिती वाचून घ्यायची मित्रांनो. इथं दिलेली सगळी माहिती दिव्यांग आरक्षणाबद्दल. अनाथ आपण कधी अनाथ असाल तर अनाथांसाठी पण माहिती वगैरे दिलेली मित्रांनो. कोणते प्रमाणपत्र लागणारे काय काही नाही संपूर्ण माहिती दिलेली आहे. माजी सैनिक आरक्षण बद्दल दिलेली माहिती वगैरे ही पण ती वाचून घ्यायची याच्या पद्धतीने.
त्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी पण इथं माहिती दिलेली मित्रांनो, तुमच्यासाठी पण चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि भूकंपग्रस्तांमध्ये असाल तुमच्यासाठी पण इथं आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. आपण कधी पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण पाहिजे असेल त्यांच्याकरता इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सगळ्या कॅटेगरी वाईज सगळ्या प्रवर्गासाठी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर मित्रांनो, पदांच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यकता, कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी शर्ती सर्व उमेदवारांसाठी असणारे मित्रांनो. गट ड वर्ग 4 समकक्ष पदांसाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्राचा राज्यातील रहिवासी असावा. ओके. त्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इथे फक्त महाराष्ट्रातलेच लोक इथं अप्लाय करू शकता. महाराष्ट्रामधून जे पण इथे विद्यार्थी असाल ते इथं अप्लाय करू शकता या भरतीसाठी मित्रांनो. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. गड्ड भरती असणार मित्रांनो, वर्ग 4 असणार आहे. समकक्ष पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय दिलेला आहे मित्रांनो. इथं बेसिकली इथे शासनाचे निर्णय वगैरे जे आहे मित्रांनो, दिनांक 17 जून 2011 नुसार ज्या परीक्षार्थींकडे अधिवास प्रमाणपत्र डोमेशियल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट नसेल मित्रांनो, जर तुमचा जन्म इथं महाराष्ट्रात झाला असेल कोणत्या पण दवाखान्यामध्ये कुठे पण झाला असेल, तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल नगरपालिकेचं म्हणा ग्रामपंचायतचं म्हणा, जर तुम्ही इथं अप्लाय करू शकता तिथं हे चालणार आहे मित्रांनो बर्थ सर्टिफिकेशन. ओके. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू होणार नाही. सदर परीक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास त्या परीक्षार्थींनी आपला शाळा सोडण्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील मित्रांनो. आणि तुमच्याकडे हे पण नसेल, दोघी सर्टिफिकेट नसेल, तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला इथे द्यावा लागणार आहे. परंतु सदर शाळा सोडण्याच्या दाखल्यामध्ये त्या परीक्षार्थ्यांचा जन्म महाराष्ट्रात राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. आता तुम्हाला माहिती मित्रांनो, आपल्याला शाळा सोडण्याचा दाखला असतो त्या जन्म गाव जे असतं मित्रांनो, जन्मस्थळ जे असतं जे लिहिलेलं असतं मित्रांनो, आपण कोणत्या राज्यात झालेलं आहे तिथे आपल्याला महाराष्ट्र राज्याचं दिसायला पाहिजे मित्रांनो, ते पण लागू होईल मित्रांनो. ओके. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू होणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, उमेदवारांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतु महाराष्ट्रातील राज्यातील रहिवासी असाल तर सलग आपण 15 वर्ष पेक्षा व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा परीक्षार्थी उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र डोमेशियल सर्टिफिकेशन आवश्यकता राहील मित्रांनो. आता इथं काय मित्रांनो, जर तुमचा जन्म महाराष्ट्राच्या बाहेर झाला असेल, जेणेकरून तुमच्या कामासाठी तुम्ही कुठे असाल बाहेर गावला, तर तुम्हाला इथं 15 वर्ष झालेले असतील महाराष्ट्रातील, तुम्हाला डोमेशियल सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो, असं पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, उमेदवारांचे अर्ज अथवा विविध अर्ज धारण केली म्हणजे परीक्षेचा बोलविण्याच्या करता अथवा नियुक्तीसाठी हक्क प्राप्त नसेल असं नाही मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो, आरक्षित मागासवर्ग प्रवर्गातील दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले सर्टिफिकेशन जे असतं मित्रांनो, जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेशन उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी निवडी आणि ती विविध मुदतीमध्ये सादर करणे आवश्यक आहे. आता हे जे असतं मित्रांनो, व्हॅलिडिटी जे असतं मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी ही आपल्याला भेटत नसते मित्रांनो. आपल्याला नोकरीच्या कारणासाठी किंवा आपण राजकारणामध्ये कधी असाल उभं राहतो इलेक्शनमध्ये सरपंच आमदारकीला तेव्हाच भेटते, किंवा आपण सायन्सचे कधी विद्यार्थी असाल 12वी सायन्स वगैरे नंतर तुम्ही ऍडमिशन घेत असाल कुठे तेव्हाच मिळते मित्रांनो. या 3 गोष्टीसाठी मिळते. आणि तुमचं कधी आर्ट्स कॉमर्स मध्ये काही शिक्षण वगैरे झालेलं असेल तर तुम्हाला काय असतं मित्रांनो, नोकरीकडून तुम्हाला अर्ज भेटते मित्रांनो, नोकरीसाठी लागत आहे तेव्हा तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेशन बनतं मित्रांनो, असं असतं. ओके. त्यानंतर मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग BCC क्रमांक 2011 दिनांक 12/12/2011 मधील तरतुदीनुसार याचिका व अन्य याचिकावर माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 25/8/2011 रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या SLP मधील आदेशांच्या अधित राहून तात्पुरते नियुक्त व आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल मित्रांनो. जर तुमच्याकडे नसेल मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी, तर तुम्हाला 6 महिन्याचा टाइम इथं देण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थितीत राहावे लागणार आहे मित्रांनो.
परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर आपल्याला उपस्थित राहायचं मित्रांनो. ओके, कारण की बायोमेट्रिक आपलं व्हेरिफिकेशन होतं मित्रांनो. नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन निर्णय 21/10/2005 नुसार लागू करण्यात आलेली नवीन परिभाषिका संशयदायी नियुक्ती वेतन योजना न्यू डेफिनेट कॉन्ट्रीब्युशन पेन्शन सिस्टीम लागू राहील मित्रांनो. ओके, तर पेन्शन स्कीम आपल्याला लागू राहणार आहे. 2005 पासून जी लागू झालेली आहे ती आपल्याला लागू राहणार आहे. त्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही. तथापि सदर नियमित भविष्यात काही बदल झाल्यास त्याचप्रमाणे योजना लागू राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. प्रत्येक संस्थेकरिता व पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करण्याच्या असल्यामुळे त्यानुसार प्रत्येकी पदासाठी संस्थानिहाय स्वतंत्र निवड यादी केली जाईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. जे आपण तुम्ही संस्थेसाठी अर्ज करणार आहे त्याची स्वतंत्र यादी तयार केली जाणार मित्रांनो, निवड यादी. ओके, उमेदवारांना ज्या संस्थेसाठी गट ड वर्ग 4 समकक्ष पदाकरिता विकल्प देखील देतील असं सांगण्यात आलेलं आहे. अशा पात्र उमेदवारांना संबंधित संस्थेतील गट ड वर्ग 4 समकक्ष पदावर नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे. असं निवड सूचीतील उमेदवार आवश्यक ती पात्रता पूर्ण करतील त्यांना कागदपत्र पडताळणी, अंतिवैद्यकीय व चरित्र पडताळणी पूर्ण करून नियुक्ती पत्र देण्यात येतील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. नियुक्तीबाबतचे सर्व अधिकार हे संबंधित संस्थेच्या अधिष्ठाना यांना असतील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांना सादर केलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या साक्षीकृत प्रत आपल्याला द्यायची आहे मित्रांनो. ओके, प्रमाणपत्रांची. त्यानंतर मित्रांनो आधार कागदपत्र तपासणी वेळी आपल्याला तपासण्यात येतील मित्रांनो. सदर प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रत म्हणजे आपल्याला आपल्या झेरॉक्स पण पाहिजे आणि मूळ आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट पण आपल्याकडे सगळं कागदपत्र आपल्याकडे ओरिजिनल पण पाहिजे आणि त्याची झेरॉक्स कॉपी पण पाहिजे मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामधील आपल्याला प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आता एकच असेल की शैक्षणिक अर्थ दाखवा सर आम्हाला काय. आता शैक्षणिक अर्थाकडे आपण वळूया मित्रांनो. जाहिरातीमधील नमूद पदांकरिता अर्ज करणे कामी प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध दिनांकांच्या रोजी उमेदवारांचे पुढील शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवारांनी कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांमधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जसे की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं मित्रांनो, फक्त आपल्याला इथं 10वी पासवर असणारे सगळ्या पदांसाठी फक्त तुम्ही 10वी पासवर इथं फॉर्म भरू शकता. सर्व पदांकरिता सामायिक अर्हता असणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता सर्वांसाठी 10वी पास असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र HSC म्हणजे तुम्हाला आता माहिती असेल SSC आणि SSC शास्त्र विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. तर इथं मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणारे मित्रांनो. माजी सैनिकांकरता शैक्षणिक अर्थ दिलेली मित्रांनो. तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव. त्यानंतर आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांना 10वी पास असणे, SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्याचे ते अशा पदांसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो. तुम्ही फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. 10वी पास जर नसाल तर तुमच्याकडे इंडियन आर्मीचं स्पेशल सर्टिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, आता वयोमर्यादाकडे पात्रताकडे आपण जाऊया मित्रांनो. पात्रता इथं भारतीय नागरिक तत्व पाहिजे, महाराष्ट्रातील रहिवासी. त्यानंतर वयोमर्यादा मित्रांनो आपली वयोमर्यादा काउंटिंग होणार आहे मित्रांनो. इथं गणण्यात येणार आहे 30/9/2024 पर्यंत आपली गणण्यात येणार आहे मित्रांनो. विविध अराजपत्रित व प्रवर्ग उपप्रवर्गामधील किमान व कमाल वयोमर्यादा. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयाची अट 30/9/2024 दिनांकास किमान 18 वर्ष पूर्ण ते 38 वर्ष अशी आहे मित्रांनो. 18 ते 38 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. व खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळता सामाजिक आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयाची अट 18 ते 43 वर्ष अशी आहे मित्रांनो.
समांतर आरक्षण वयाची अट ही खालीलप्रमाणे तक्त्यात नमूद करण्यात आलेली आहे मित्रांनो. तक्ता आपण तो बघून घेऊ मित्रांनो. पदाचे नाव दिलेलं आहे, महिलांसाठी काय वय असणार आहे, माजी सैनिकासाठी काय वय असणार आहे, आणि मागासवर्गीय, त्यानंतर खेळाडू, अनाथ व आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी काय वय असणार आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पाल्य, त्याच्यानंतर 1991चा जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्याकरता, अंशकालीन प्रवर्ग आणि त्यांना सर्वसाधारण मित्रांनो अशा पद्धतीने सांगितलं आलेलं आहे. तर जे सर्व पदांसाठी मित्रांनो वयोमर्यादा एकच असणार आहे. महिलांसाठी 18 ते 38 वर्ष असणार आहे. माजी सैनिकांसाठी इथं असणार मित्रांनो सेवा कालावधी 3 वर्षाची पाहिजे आपल्याला, तथापि आपल्याला वयोमर्यादा असणार आहे आपल्याला 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मागासवर्गीय, खेळाडू व अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक, पाल्य, जनगणना कर्मचारी आणि निवडणुकीचे कर्मचारी यांच्यासाठी मित्रांनो 18 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अंशकालीन उमेदवार जर असा आपण कर्मचारी असाल तर 18 ते 55 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. सर्वसाधारण उमेदवार असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता इथं त्या बाबतीत तिथं प्रवर्ग दिलेले आवश्यक वयोमर्यादाबद्दल तिथं माहिती वगैरे पण दिलेली मित्रांनो, हे तुम्हाला वाचून घ्यायचं मित्रांनो. ओके, आता खूप मोठा PDF आहे मित्रांनो, जी तुम्हाला योग्य वाटतं तेच मी तुम्हाला सांगतोय. परीक्षेचे स्वरूप, त्या अनुषंगिक सूचना इथे दिलेल्या आहे मित्रांनो. पदांचे नाव, आपल्याला विषय कोणते कोणते असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित, एकूण गुण आणि एकूण गुण आणि प्रश्न इथे दिलेले मित्रांनो. गड्ड भरती असणारे वर्ग 4 समकक्ष पदे असणारे सगळ्यांसाठी एकच असणार मित्रांनो. अशा पद्धतीने मराठीसाठी आपल्याला 25 प्रश्न असणार मित्रांनो, 50 गुण असणार, त्यासाठी प्रत्येकी 2 गुण. इंग्रजीसाठी पण आपल्याला इथे मित्रांनो 25 प्रश्न असणारे 50 गुणांसाठी. सामान्य ज्ञानसाठी पण 25 क्वेश्चन 50 गुणांसाठी, आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणितसाठी पण 25 क्वेश्चन 50 गुणांसाठी. एकूण इथं प्रश्न असणारे 100 आणि इथं गुण असणारे मित्रांनो 200. अशा प्रकारे आपल्याला 200 गुणांची परीक्षा होणार आहे मित्रांनो. परीक्षेची कालावधी असणार मित्रांनो 2 तास, म्हणजे 120 मिनिटासाठी असणार मित्रांनो. परीक्षेचे स्वरूप जे असणार मित्रांनो, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कॅम्प्युटर बेस्ड तेच असणार मित्रांनो, पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने जर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील त्यांनी दिलेलं आहे 4 मे 2022 मधील तरतुदी नुसार गट ड वर्ग 4 समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांची परीक्षा SSC ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर परीक्षेसाठी परीक्षेचा दर्जा जो असणार मित्रांनो, भारतीय मान्यताप्राप्त माध्यमिक शालांचा परीक्षा म्हणजे SSC आपण पास असणे जरुरी मित्रांनो. फक्त 10वी पासवर असणार मित्रांनो. 10वी पासवर तुमचा इथं सिलेबस असणार मित्रांनो. परीक्षेचे जे प्रश्न असणार 10वी पासच्या बेसवर असणार आहे. परीक्षेच्या दर्जांच्या समान राहील मित्रांनो सगळ्यांसाठी. मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा SSCच्या दर्जा समान राहील मित्रांनो. त्याच्यानंतर लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची ऑनलाईन कॅम्प्युटर टेस्ट परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो. ओके, सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता पुढे आल्यानंतर इथं निर्णय वगैरे दिलेले शासनाचे. आता इथं जे मित्रांनो तुमची मौखिक मुलाखत घेण्यात येणार नाही मित्रांनो. तुमची कोणतीही मौखिक मुलाखत होणार नाही मित्रांनो, असं इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने आता तरतुदीनुसार गुणवत्ता यादीतील अंतर्भाव करण्याची उमेदवारांना एकूण आपल्याला गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 200 पैकी 90 गुण जर मिळाले तर तुमचं यादीमध्ये नाव येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. तर परीक्षेचा निकाल जो मित्रांनो निवड सूची तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय जो मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाकडून त्या निर्णयानुसार तुमची नेमणूक केली जाणार आहे मित्रांनो. क्रमवार लावण्यात येईल मित्रांनो. परीक्षा ही कॅम्प्युटर बेस्ड असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्रांच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही सगळ्या पदांसाठी फॉर्म भरणार आहे त्या पद्धतीने त्यांनी काय केले, वेगळ्या वेगळ्या पदांसाठी वेगळ्या दिवशी इथं त्यांची कॅम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे मित्रांनो. सत्र एक ते अंतिम सत्रामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्यांची काठिण्यता तपासण्यात येऊन त्यांचे
सामान्यीकरण करणे, नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहिरात करण्यात येईल मित्रांनो. नॉर्मलायझेशनच्या बाबत IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बंधनकारक राहील. याची सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करण्याच्या बाबत दिलेले आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले आपल्याला प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करावी लागणार आहे मित्रांनो. विविध सामाजिक व समांतर आरक्षण दावा करणाऱ्या उमेदवारांना पात्रता आजमावलेल्या नंतर चेक इलिजिबिलिटी, त्यानंतर उमेदवारांना जाहिरातीनुसार पात्र ठरत असाल तर अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागणारे PDF फॉर्मॅटमध्ये. आज कोणते कोणते डॉक्युमेंट ते पण बघून घेऊया. प्रमाणपत्र व कागदपत्रे, इथं प्रमाणपत्र व कागदपत्रे. 1 नंबरला दिले अर्जातील नावाचा पुरावासाठी मित्रांनो इथं SSCचं अथवा तत्सम शैक्षणिक अर्थ, वयाचा पुरावासाठी सर्टिफिकेशन, शैक्षणिक अर्थ इत्यादी पुरावा, सामाजिक दृष्ट्या व मागासवर्गीय असल्यास बाबतीचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या व दुर्बल घटकांसाठी असल्याचा बाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, त्यानंतर मित्रांनो पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, त्यानंतर मित्रांनो पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. अशा पद्धतीने 8 डॉक्युमेंट झाले. 9 नंबरला येतं खेळाडू आरक्षणाचे प्रमाणपत्र असल्याचा पुरावा खेळाडूंसाठी, अनाथांसाठी आरक्षणाचा पुरावा, प्रकल्पग्रस्तांमध्ये असेल त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे, भूकंपग्रस्तांमध्ये असेल त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे, अंशकालीन आपण पदवीधर असाल त्याच्यासाठी पुरावा, आपण SSC नावात बदल असल्याचा पुरावा, अराखीव महिला व मागासवर्गीय आरक्षित दुर्बल घटकांचा पुरावा द्यावा लागणार आपल्याला. खेळाडू वगैरे जे पण असणार, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन यांसाठी आरक्षणाचा दावा व दिवस प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मराठी भाषेचा ज्ञान असलेला पुरावा. तर मराठी भाषेचा ज्ञान असलेला पुरावा मित्रांनो 10वी मध्ये आपला मराठी विषय असतोच महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसाठी. जर मराठी विषय तुमचा कधी असेल तर तुम्हाला इथं तोच पुरावा तुमचा ग्राह्य धरला जाईल मित्रांनो. ओके, मार्कशीटवर आपल्या उपयुक्त प्रमाणपत्रे कागदपत्रे आपल्याला या संकेतस्थळावर लिंकवरून उमेदवारांच्या सर्व साधारण आपल्याला सूचनामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. त्यानंतर मित्रांनो खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणी नियुक्तीच्या वेळेस सादर केल्याशिवाय नियुक्ती केली जाणार नाही. जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताय मित्रांनो ते सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल पण पाहिजे, ते झेरॉक्स कॉपी पण पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला नियुक्ती तर मिळणार नाही मित्रांनो, सिलेक्शन होणार नाही. अर्ज सादर करण्यास सूचना दिलेल्या मित्रांनो इथं आता त्यांनी शॉर्टकटमध्ये आपण ते पण जाणून घेऊया. आता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीद्वारे इथं भरण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे व शुल्क भरावे लागणार मित्रांनो. तुम्हाला कोणत्या पदासाठी पण तुम्ही किती अर्ज करू शकता, 10 पदांसाठी तुम्ही भरू शकता फॉर्म. स्वतंत्र अर्ज करावा लागेल, स्वतंत्र फी भरावी लागणार आहे. अर्ज सादर करण्याकरिता या संकेतस्थळावर करण्यात येईल सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो अर्ज सादर करण्याच्या सूचना या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज सादर केल्यानंतर विविध मुदतीत परीक्षा शुल्क भरण्याच्या शिवाय अर्जात विचारता केला जाणार नाही मित्रांनो. अर्ज भरल्यानंतर आपला परीक्षा शुल्क भरावी लागणार, तरच तुमचा अर्ज इथं सबमिट होणार आहे फायनल, नाही तर तुमचा अर्ज इथं बाद होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो अर्ज भरण्याची परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार. जी तारीख दिलेली मित्रांनो त्या तारखेला तुमचं इथं फॉर्म भरायचे, त्याच तारखेला पेमेंट करायचे, नंतर हे बंद होऊन जाणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीमध्ये आपल्याला अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. केंद्रांची निवड करायची मित्रांनो आपल्याला परीक्षेसाठी इथं केंद्राची तपशील मित्रांनो संकेतस्थळावर आपल्याला दिलेली आहे. बेसिकली आपल्याला मित्रांनो केंद्राचा बदल बाबतीची विनंती आपल्याला दिली जाणार नाही मित्रांनो. जे तुम्ही आता निवडणार तेच तुमच्यासाठी इथं परीक्षा सेंटर असणार मित्रांनो. आपल्या जवळचं जे सेंटर असेल ते इथं निवडून घ्यायचं मित्रांनो, जे पण असेल ते पण. आता इथं परीक्षेमध्ये आता आपल्याला फी किती असणार आहे तपशील व आवश्यक परीक्षा शुल्क दिलेले मित्रांनो. वर्ग आपला 4 असणार आहे, संवर्गामधील पद असणार आहे.
माजी सैनिकांना शुल्क भरणे आकारले जाणार नाही. माजी सैनिकांना सोडून बाकीच्यांना सगळ्यांना फी भरायची आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये असणार मित्रांनो. राखीवसाठी इथं मित्रांनो व मागासवर्गीय आरपी दुर्बल घटकांसाठी 900 रुपये असणार मित्रांनो. आता आपण खुल्या प्रवर्गामध्ये जर असाल मित्रांनो, आपल्याला 10 पदांसाठी जर भरायचं असेल फॉर्म भरू शकता. 10,000 रुपये तुम्हाला इथं लागतील मग अशा पद्धतीने. तर 2-3 ज्या ठिकाणी जास्त वॅकन्सी तिथं आपण फॉर्म टाकायचे प्रयत्न करा, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तरी आपला नंबर लागेल मित्रांनो. अशा पद्धतीने 2-3 हजार गेले तर चालतं मित्रांनो. परीक्षा शुल्क नाप्रवता असणार, म्हणजे नॉन रिफंडेबल असणार मित्रांनो. अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पे फीज बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठावरील माझे खाते सदराखालील अर्ज केलेल्या पदांच्या फीज नॉट पेड अशी स्थिती लिहिण्यात जाहिरात पद परीक्षेमध्ये समोरील पे नाव या बटनावर क्लिक करून परीक्षा शुल्क भरून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क जे खालील प्रमाणे पद्धतीने करता येणार आहे आपल्याला. बेसिकली ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आपल्याला. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट गेटवे जे पण आपल्याकडे असेल त्याच्यामार्फत तुम्ही करू शकता. आणि पेमेंट तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल असं नाव आपल्याला दिसून जातं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपला स्टेटस आपल्याला बघून घ्यायचा आहे. त्याची आपल्याला प्रिंट डाउनलोड करून घ्यायची फॉर्मची, चलन फीजची पण, आणि लॉग आउट करून टाकायचं मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता इथे मित्रांनो अर्ज सादर करण्याची प्रक्रिया हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मित्र, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी काय कालावधी असणार आहे. तर अर्ज सादर करण्याचे कालावधी आपण बघून घेऊ. तपशील व दिनांक दिलेला आहे. जाहिरात प्रसिद्ध होण्याची दिनांक, जाहिरात जसं की तुम्हाला सांगितलेले आहे मी, दिनांक 11/10/2024 ही जाहिरात आलेली आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक 31/10/2024 पासून तुमचे अर्ज चालू होणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज अंतिम दिनांक असणार आपल्याला 20/11/2024 रात्री 12 वाजेपर्यंत. आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक 20/11/2024 रात्री 12 वाजेपर्यंत असणार मित्रांनो. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक परीक्षेच्या आधी 10 दिवसांमध्ये तुम्हाला इथं सांगण्यात येईल मित्रांनो. परीक्षेचे दिनांक व कालावधी दिलेली मित्रांनो इथं या आपल्याला वेबसाईट मार्फत आपल्याला इथं सगळी माहिती वगैरे आपल्याला वेळोवेळी बघत राहायची मित्रांनो. कधी आपल्याला प्रवेशपत्र वगैरे डाउनलोड करण्यासाठी आणि कधी काही सूचना वगैरेसाठी मित्रांनो. सदर भरती प्रक्रियामध्ये ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असल्याने काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारत येत नाही. अशा स्वरूपात तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उपरोक्त नमूद वेळापत्रकामध्ये बदल करावा लागल्यास याबाबत माहिती आपल्याला या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान सदर संकेतस्थळावर वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येतील. तरी उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर अवघ्यात माहिती घ्यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता काही याच्यामध्ये काही नियम, भरतीमध्ये कधी तारीख वाढली किंवा काही पद वाढले, कमी झाले, तुम्हाला वेबसाईटच्या मार्फत सांगण्यात येईल मित्रांनो. जे पण काही चेक करत असायचंय. दिव्यांग उमेदवारांकरता लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत, दिव्यांग उमेदवारांसाठी मित्रांनो त्यांना जास्त टाइम मिळतो मित्रांनो. इथं कमीत कमी अर्धा तास तरी कमीत कमी जास्त असेलच, 2.5 तासापर्यंत तुमचा इथं कालावधी असेल. त्याची माहिती वगैरे दिलेली वाचून घ्यायची आपल्याला. निवड सूचीची कार्यमर्यादा दिलेली मित्रांनो. निवड समितीचे तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारता घेण्यात आलेली आहे त्या दिनांकापर्यंत पैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील मित्रांनो. तदनंतर ही निवड सूची वेबगत होईल. भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभाग भरती प्रक्रिये निवड सूची, प्रतिष्ठा सूची, त्यानंतर इत्यादींचे अनुषंगाने दिलेले निर्देशन तथा सूचना किंवा सुधारणा तथा स्थिती लागू राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. निवड समितीने तयार केलेल्या निवड सूचीमध्ये ज्येष्ठते सूचनानुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेल्या उमेदवारांना सदर पदावर विविध मुदतीत रुजू न झाल्यावर किंवा संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमांतील तरतुदीनुसार किंवा जात प्रमाणपत्र, अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची कागदपत्रे उपलब्धता, अवैधता, अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र न ठरत नसल्याने आढळून आल्यास शिफारस केलेल्या उमेदवारांची रुजू झाल्यावर नजकीकरांच्या कालावधीत त्यांचे राजीनामा दिल्यामुळे किंवा त्यांचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास अशी पदे त्या प्रवर्गामधल्या निवड सूचीमधील प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची निवड सूचीच्या कालमर्यादेत परिशिष्टेनुसार आपल्याला उतरत्या क्रमाने भरण्यात येईल मित्रांनो. तथापि आपल्याला
प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागा भरती प्रक्रियामधून निवड सूची, प्रतीक्षा सूची इत्यादी बाबतची अनुषंगाने दिलेले निर्देशक तथा सूचना किंवा सुधारणा यथास्थितीत लागू राहतील मित्रांनो. आता इथे मित्रांनो प्रवेश प्रमाणपत्राबद्दल दिलेलं आहे मित्रांनो. बेसिकली आपल्याला परीक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे आपल्या संकेतस्थळावर भेटून जाईल तुम्हाला. ऍडमिट कार्ड प्रोफाईलद्वारे आपल्याला सर्वसाधारणपणे 10 दिवसाच्या अगोदर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो. त्याला आपण हॉल तिकीट म्हणतो. त्याची प्रत आपल्याला काढून घ्यायची मित्रांनो, डाउनलोड करून घ्यायची, प्रिंट काढून घ्यायची आपल्या कलर प्रिंटमध्ये. आणि आपल्याला परीक्षेच्या वेळी उमेदवारांना स्वतःचे प्रवेशपत्र त्यांचं सक्तीचे आहे मित्रांनो. त्यांचं परीक्षेचे दिला जाणार नाही, प्रवेश मिळणार नाही मित्रांनो. आपल्याला मोबाईल वगैरे इथे घेऊन जायचं नाही, अशा काही इथं माहिती वगैरे दिलेली आहे. मोबाईल वगैरे आपल्याला इथं काहीच न्यायचं नाही मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध न करून दिल्यास आल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळवण्यात येईल मित्रांनो. त्याबाबत घोषणा कार्यालयांच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी 1 आठवड्या अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो ज्या दिवशी तुमचे फॉर्म चालू हॉल तिकीट येणार आहे त्या दिवशी तुम्हाला इथं एक मेसेज सुद्धा येऊन तुमचे फॉर्म डाउनलोड साठी इथं आलेले मित्रांनो. फॉर्म आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे. परीक्षेकरिता दिनांक पूर्वी 3 दिवस अगोदर आपल्याला प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास आपल्याला IBPS यांचे टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा लागणार मित्रांनो. ओके. ज्यांना मिळालं नाही त्यांनी इथं आपल्याला IBPSच्या इथं वेबसाईटवरून जाऊन किंवा त्यांना कॉल करायचा मित्रांनो सांगितलं त्यांनी. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखपत्राच्या पुराव्याची आपल्याला आधार कार्ड, निवडणूक आयोगाच्या ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड असं आपल्याला एक लायसन्स वगैरे सोबत घेऊन जायचं मित्रांनो. त्याची एक झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची. ओके मित्रांनो. आधार कार्ड ऐवजी भारतीय वरिष्ठ ओळखपत्रक आपल्याकडे जर असेल ते पण आपल्याला डाउनलोड करून ठेवायचं मित्रांनो. आधार साठी आपल्याला लागणार आहे मित्रांनो ते. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पत्ता, लिंक, जन्मतारीख, त्यानंतर आधार निर्मितीचा दिनांक, डेट ऑफ आधार, जनरेट फॉर आधार डाउनलोड असं पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं. रंगीत आपल्याला प्रिंट आउट काढून घ्यायची मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. नावामध्ये बदल असेल आपल्याला नावाच्या बदल ज्यांचे असते मित्रांनो, जसं की महिलांसाठी जास्त असतं त्यांना महिलांना काय लागणार मित्रांनो, राजपत्रित अधिकारी यांच्याकडून आपल्याला नाव बदल झाल्याचा दाखला लागणार मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. विवाहित महिलांसाठी विवाहाचा दाखला पर्यंत चालेल मित्रांनो. ओके. परीक्षेच्या प्रवेशासाठी तर माहिती दिलेली मित्रांनो. तर परीक्षा ज्यापूर्वी तुमची असेल मित्रांनो त्याच्या आपल्याला 2 तास अगोदरच तिथं आपल्याला जायचं मित्रांनो. कारण की आपल्याला इथं बायोमेट्रिक आपलं होत असतं मित्रांनो. कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा सुरू झाल्यानंतर उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. अशा उमेदवारांना पुनःपरीक्षा देण्याची कोणतीही व्यवस्था केली जाणार नाही. प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील स्थपित तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, त्यानंतर इत्यादी बाबींचा सविस्तर तपशील संस्थेच्या वेबसाईटवर आपल्याला मिळणार मित्रांनो. व्हिडिओ आपल्याला बघत राहायचे. सर्वसाधारण सूचना वगैरे जे पण असेल ते गड्डची भरती असणारे समकक्ष उपलब्ध करून देण्यात आलेले मित्रांनो अवलोकनासाठी. ओके. अशा पद्धतीने वेबसाईट मित्रांनो दिलेली आहे. त्या पद्धतीने तुम्हाला वाचून घ्यायचे. ही वेबसाईटचे नाव वगैरे तुम्हाला आपल्याला टेलिग्राम चॅनल तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. लिंक वगैरे याच्या आणि PDF ची पण लिंक भेटून जाईल मित्रांनो. कार्यालयांच्या त्यानंतर आपल्या परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्रावर, परिसरात मोबाईल फोन वगैरे घेऊन घ्यायचं नाही असं सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे. प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदर्भात सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करण्याशिवाय शिफारस नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीने ठिकाण कोल्हापूर मार्फत आलेले मित्रांनो हा नोटिफिकेशन 11/10/2024 ला. ओके. आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो परिशिष्ट कुठे, आपल्याला कोणती पदे असणार, कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी तुम्हाला हे बघायचं असेल ते तुम्ही बघू शकता. सगळ्यात खाली दिलेले 18 नंबरच्या PDF पासून चालू होते. पदांची नावं दिलेली जसं की पदांचं नाव आहे परब शाळा परिचर महाविद्यालयासाठी असणार मित्रांनो. टोटल 8 पदं असणार मित्रांनो. कॅटेगरी वाईज महिला, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादींसाठी संपूर्ण दिलेली मित्रांनो किती वॅकन्सी असणार आहे. शिपाईसाठी दिलेली मित्रांनो इथं 3 पदं बघून घ्यायची आपल्याला किती कोणत्या कॅटेगरी किती वॅकन्सी आहे. त्यानंतर मित्रांनो आता जे पद असणार आहे मदतनीस असणार आहे मित्रांनो त्यासाठी इथे दिलेली मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता. थोडं खाली करतो मी. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथे फक्त एकच वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता पदांचे नाव असणार आहे किरण परिचर साठी मित्रांनो.
इथे एकूण 7 पदांसाठी भरती असणार आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करून घ्यायचे. अजून परत शिपाईसाठी परत जागा आहे मित्रांनो. इथं 8 पदं असणार आहे कॅटेगरी वाईज, चेक करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो परत शाळा परीक्षेसाठी परत वॅकन्सी असणार आहे. इथं आपल्याला वॅकन्सी बघण्यात मिळते मित्रांनो, एकूण 3 वॅकन्सी. रक्तपेढी परीक्षेसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो, एकूण इथं 4 वॅकन्सी कॅटेगरीज आपण चेक करून घ्यायचे. त्यानंतर पदांचे नावे जे असणार आहे अपघात सेवकसाठी इथं 5 वॅकन्सी असणार आहे, कॅटेगरी वाईज दिलेली मित्रांनो. ते आपण कॅटेगरीमध्ये आपण तिथं वॅकन्सी बघून घ्यायची. पदांची नावं बाह्य सेवक रुग्णालयासाठी देखील 7 पदे मित्रांनो. जर आपल्या त्या कॅटेगरीला पदे नसतील मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वसाधारणमध्ये फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. सर्वसाधारणमध्ये जागा आहे मित्रांनो. ओके, सर्वसाधारण आपल्याला काय करायचं आहे, सर्वसाधारण जिथं वॅकन्सी असेल मित्रांनो तिथं आपल्याला अप्लाय करून टाकायचं मित्रांनो. ओके, असं इथं बघून घ्यायचं तरच अप्लाय करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो शेवटचं पद आपलं कोणते आता हे कक्ष सेवकसाठी असणार मित्रांनो. इथे सगळ्यात जास्त वॅकन्सी असणार, 56 वॅकन्सी असणार मित्रांनो. इथे सगळ्या कॅटेगरीसाठी वॅकन्सी असेलच मित्रांनो. चेक करून घ्यायचं एकदा इथं पण. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण टेकन करू शकता. ओके, ज्यांच्या कॅटेगरीची वॅकन्सी नसेल त्यांनी डायरेक्ट सर्वसाधारण मार्फत फॉर्म ओपन मध्ये फॉर्म भरून टाकायचं मित्रांनो. काही टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके, त्यानंतर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचा फॉर्म भरून पण दाखवणार आहे तुम्हाला. आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली पण आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनो. फॉर्म अजून चालू झालेले नाहीये. आपल्याला इथं 31/10/2024 पासून आपले फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. परत तुम्हाला लागलं ते तारीख दाखवून देतो. आपल्याला 20/11/2024 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. अशा पद्धतीने इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. ओके, फक्त याची नोटिफिकेशन आलेली मित्रांनो 11 तारखेला आतापर्यंत. आता फक्त आपण याची तयारी लागून जायचा, अभ्यास वगैरे करा. 10वीचं बेसचं असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कोणाला कधी 38 वर्षापर्यंत बस असाल सर्वसाधारण मध्ये तो फॉर्म भरून टाकायचा मित्रांनो. 2-3 पदांसाठी कक्ष सेवकसाठी 56 पदे तिथं जास्तीत जास्त अप्लाय करा आणि जास्त मित्रपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. त्यांना पण इथं जॉब अपॉर्च्युनिटी मिळलेली पाहिजे मित्रांनो. ओके, अशा पद्धती तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, काही डाऊट मध्ये कमेंट करा. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला नक्की जॉईन व्हायचं, कारण की तुम्हाला इथं पीडीएफ लिंक आणि अप्लाय करण्याची लिंक टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल मित्रांनो. व्हॉट्सअप ग्रुपला पण भेटून जाईल मित्रांनो. तिथं नक्की जॉईन होऊन जायचं आहे, कारण की जेणेकरून याची फॉर्म भरण्याची कधी 21 तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे मित्रांनो. त्या टायमाला त्याचा फॉर्म भरून पण मी दाखवणारच होता मित्रांनो. ओके, त्याबद्दल तुम्हाला काही चिंता करायची आवश्यकता नाहीये. फक्त जास्त आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. ज्यांना जॉबची रिक्वायरमेंट असेल, कोल्हापूरमध्ये राहत असेल नियर बाय, त्यांना शेअर करा ह्या व्हिडिओला. जास्त त्यांना पण एक माहिती वगैरे पोहोचवा मित्रांनो. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल आपण तर सबस्क्राईब करून ठेवायचं, चॅनलला बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे. आणि असेच व्हिडिओ आपल्यासाठी आपण घेऊन येतो नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.